श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे संकष्ट चतुर्थी। कार्तिक महिना जो आहे तो कार्तिकेय भगवानांना अर्पण करत असतो, त्यांना समर्पित हा महिना असतो। आणि संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांची असते। त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची असते मुलांच्या प्रगतीसाठी। मुलांना जर बघा अडथळे येत असतील, मुलांना अभ्यास करत नाही, मन लागत नाही, अशा गोष्टी जर घडत असतील किंवा पाठांतर केलेलं पाठ राहत नसेल, स्मरण शक्तीला कुठेतरी कमकुवत असेल तुमचा मुलगा, तर नक्कीच आजची जी सेवा आहे ती नक्कीच संकष्ट चतुर्थी जी येणार आहे कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला ही सेवा करा। नक्कीच तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल। तसेच तुम्हाला सांगेल, कर्जमुक्तीसाठी एक अशी सेवा आहे किंवा एक असा मंत्र आहे, तो तुम्ही दररोज एक माळ पठण करायचा आहे या संकष्टी चतुर्थीपासून, तरी सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल। तर संकष्ट चतुर्थी येणार आहे 8 नोव्हेंबर 2025 या दिवशी। तुम्ही जर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सेवा जमली नाही, काही कारणास्तव सुतक विटा काही ना काही प्रॉब्लेम होता, तर नक्कीच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ज्या सेवा आजच्या सांगणार आहे त्या नक्कीच सगळ्यांनी करा। आपल्या मुलांसाठी या सेवा आपल्याला करायच्या आहेत। आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी आपल्याला काही एक उपाय सांगणार आहे, तो नक्कीच आपल्या घरामध्ये संकष्ट चतुर्थीला करा। तर सर्वप्रथम बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आपल्या देवघरात आहे त्या देवघरात त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। अथर्व शीर्ष म्हणून तुम्ही एक वेळा अथर्व शीर्ष म्हटलं तरी सुद्धा चालेल, एक वेळा अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। पाण्याने अभिषेक करावा। त्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्ष जमत नसेल तर ओम गण गणपते नमः या मंत्राने अभिषेक करा। मूर्ती स्वच्छ करून घ्या, पाण्याने धुवून स्वच्छ करा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध आपल्याला व्हायची आहे। पंचोपचार त्यांची पूजा करायची आहे। त्यांना आपल्या देवघरातल्या आसनावर विराजमान करायचे आहे। लाल फूल असेल तर लाल फूल आपण व्हायचं आहे। या पद्धतीने पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना त्या दिवशी आवर्जून तुम्हाला सांगेल मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे। मोदकांचा नैवेद्य शक्य नाही झाला तर तुम्हाला सांगेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। नाही शक्य झाला तर बघा, गुळाचे छोटे छोटे गुळाचे मोदक बनवा 21, बिलकुल छोटे छोटे बनवायचे आहेत अगदी, आणि तो नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल। पण नक्कीच त्या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला सांगेल आवर्जून या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे। आता तुमच्या मुलांकडून तुम्हाला कुठली सेवा करून घ्यायची आहे, तर बघा, मुलांना त्या दिवशी तिथे गणपती बाप्पांच्या समोर बसवायचं आहे आपल्याला, आणि तिथे त्यांच्या हातामध्ये 21 दुर्वांचा बंच द्यायचा आहे। दुर्वांची जी जुडी असते ती त्यांच्या हातात द्यायची आहे। हातात देत असताना दुर्वांच्या जुडीचा देठ असतो तो आपल्याकडे आणि जो शेंडा असतो तो गणपती बाप्पांकडे, अशा पद्धतीने हातात उजव्या हातात मुलांच्या द्यायचा आहे। दिल्यानंतर गणपती अथर्व शीर्ष हे जेवढं जास्तीत जास्त आपल्याला मुलांना पठण करता येईल, आपल्या मुलांना तेवढ्या जास्तीत जास्त करायचंय। 21 वेळा करू शकतात, 11 वेळा करू शकतात, अशा पद्धतीने आपल्याला पठण करायला सांगायचं आहे। आणि फलश्रुती ही शेवटच्या वेळेस म्हटले तरी सुद्धा चालेल। गणपती अथर्व शीर्ष म्हटल्याने मुलांच्या भाषेमध्ये बदल होत असतो। जे मुलं बघा बोबडे तोत्रे बोलत असतात, यांची सुद्धा वाणी शुद्ध बनत असते। एवढी ऊर्जा एवढी पॉवर गणपती अथर्व शीर्षामध्ये असते। गणपती अथर्व शीर्ष हे संस्कृत असल्या कारणाने त्यांचा उच्चार जो होत असतो, तो जिभेचा जो उच्चार होतो त्याला एक चालना मिळत असते, त्यांच्या बुद्धीला एक चालना मिळत असते आणि स्मरण शक्ती ही तेज बनत असते मुलांची। म्हणून आपल्याला जेवढी जास्तीत जास्त मुलांकडून करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा। उच्च स्पष्ट मुलांना जमत नसेल तर थोड्या थोड्या यावेळेस चुकतील, पुढच्या वेळेस व्यवस्थित उच्चार करतील, अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून सेवा करून घ्या। 1 वेळा 2 वेळा जेवढे पठण करतील तेवढे त्यांना करू द्या, बाकी आईने केले तरी सुद्धा चालेल। मोठे मुलं असतील ते 21 वेळा 11 वेळा करतील, पण छोटे मुलं करू शकत नाही, तेव्हा आईने आपल्या मांडीवर मुलांना बसवा आणि त्यांचा हात आपल्या हातात घ्या किंवा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून अशा पद्धतीने, किंवा आपल्या हातात दुर्वा फूल घेऊन आईने केली सेवा तरी सुद्धा चालेल आणि मुलाच्या हाताने ती अर्पण करायची गणपती बाप्पांना। या पद्धतीने तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाची सेवा करायची। नक्कीच बघा, ही सेवा जर तुम्ही चालू केली, ज्यांचे मुलं बोबडी तोत्रे आहेत त्यांना सांगेल, त्या महिलांना तुमच्या मुलांना दररोज गणपती अथर्व शीर्ष म्हणायला सांगा। त्यांच्या वाणीमध्ये नक्कीच बदल तुम्हाला दिसेल। 21-22 दिवसानंतर थोडा तरी बदल तुम्हाला
सुरुवात होईल आणि उच्चार त्यांचे स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. म्हणून हा उपाय नक्कीच करून बघा. ही सेवा गणपती बाप्पांची आहे, ते बुद्धीचे देवता आहेत, म्हणून आपल्याला ही सेवा आणि कार्तिक महिन्यातली संकष्ट चतुर्थीला खूप महत्व आहे, म्हणून त्या दिवशी नक्कीच मुलांकडून ही सेवा करून घ्या. 21 दुर्वांचा बंच जो केलेला आहे तो आपण गणपती बाप्पांना चरणी अर्पण करून द्यायचा आहे. अर्पण करत असताना जो देठ असतो तो गणपती बाप्पांकडे ठेवावा आणि ज्या शेंडा असतात तो आपल्याकडे ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून द्यायचे आहेत. आता पुढचा उपाय म्हणजे कोणता बघा. कर्जमुक्तीसाठी खूप सुंदर असा उपाय आहे आणि हा मंत्र तुम्ही दररोज तुम्हाला 1 माळ तरी जप करा. हा मी स्वतः केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही सुरुवात केला, संकल्पयुक्त केला तरी सुद्धा चालेल. नाही संकल्प केला तर दररोजच्या आयुष्यात तुम्ही 1 माळ जप केला तरी सुद्धा चालेल. तुमच्याची कर्ज असेल आणि खूप म्हणजे त्याला मार्ग मिळत नाहीये, चालना मिळत नाहीये, कर्जमुक्ती होत नाही बघा. आपण कष्ट करत असतो पण त्याला कुठेतरी आपल्याला मार्ग मिळायला पाहिजे, म्हणून आपली धडपड असते. म्हणून तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची ही जी सेवा आहे ही नक्कीच तुम्ही करा. 1 माळ जप या मंत्राचा करा. नक्कीच तुम्हाला या सेवेचा फरक जाणवेलच. मी स्वतः सांगते तुम्हाला, कारण मी स्वतः ही सेवा केलेली आहे आधी खूप दिवसापूर्वी. जेव्हा माझी काही सुरुवात देखील नव्हती तेव्हा मी केलेली ही सेवा, म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा नक्कीच करा. तर तो मंत्र आहे बघा. ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यू हुम नमा फट. मी बघेल डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल किंवा इथे तुम्हाला फ्लॅश होईल. या पद्धतीने हा मंत्र म्हणायचा आहे. ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यू हुम नमा फट. हा मंत्र तुम्हाला बघा ऋणनाशक मंत्र आहे गणपती बाप्पाचा. हा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पण आहे, तर हा सुद्धा तुम्ही जो नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तो सुद्धा चालेल म्हणायला. तर हा मंत्र तुम्ही दररोज 1 माळ जप करायचा आहे. या संकष्ट चतुर्थीपासून सुरुवात करा. दररोज 1 माळ जप करा. अगदी थोडा कालावधी लागत असतो तुम्हाला. सकाळी तुम्ही देवपूजा केल्यानंतर लगेच जप करून घ्यायचा. फक्त ही सुरुवात करा, तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील. त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरातील नकारात्मकता जी असते, आपल्या घरातील संकट जे असतात ते नष्ट होण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक तुम्हाला वस्तू सांगेल, ती वस्तू जाळायची आहे. आता ती म्हणजे कोणती बघा. खोबरं घ्या, थोडं थोडं अगदी एवढंच खोबरं घ्यायचं आहे. त्या खोबऱ्याच्या वरती तुम्हाला कापूर जाळायचा आहे. हा कापूर तुम्हाला देवघरासमोर बसून संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळी तुम्हाला जाळायचा आहे. जो कापूर असतो तुम्ही 1 वडी जाळा, 2 वडी, अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे 7, 5 जेवढं तुम्हाला वाटेल की मला एवढ्या वड्या जाळायच्या आहेत तेवढं तुम्ही जाळू शकतात. 1 वडी पण जाळली तरी पण चालेल. वडी जाळत असताना आपल्याला गणपती बाप्पांना स्मरण करून आणि हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आणि ते जाळत असताना आपण तिथून उठायचं नाही, तिथे बसायचं आहे आणि गणपती बाप्पांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. मला सांगेल ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यू हुम नमा फट. हा मंत्र जरी तुम्ही स्मरण करत करत कापूर जाळा तरी सुद्धा चालेल. हा संकट निवारणच मंत्र आहे म्हणून तो सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. आणि तो मंत्र म्हणत म्हणत कापूर जळाला त्यानंतर तुम्ही तिथून उठू शकतात. हा खोबऱ्याचा तुकडा जो असतो, छोटासा तुकडा घ्यायचा, तो तिथेच राहू द्यायचा. कापूर जळल्यानंतर सकाळी उठून आपण तो तुकडा निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने ही सेवा तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस करायची आहे. हे लक्षात ठेवा. दिवसा नाही तर संध्याकाळी ही सेवा, हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक आवश्यक असं सांगेल बघा. गणपती बाप्पांची आपण संकष्ट चतुर्थी धरत असतो. प्रत्येक कॅलेंडरमध्ये चंद्रोदय दिलेला असतो, बरोबर. आपल्या सगळ्यांच्या कॅलेंडरमध्ये ते भलेही बघा आपल्या दिंडोरी प्रणित कॅलेंडर असू द्या किंवा कालनिर्णय कोणतंही कॅलेंडर असू द्या, संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयचा मुहूर्त दिलेला असतो. का बरं दिलेला असतो? बरेच लोक हा नियम पाळत नाही. तर तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास आपण करत असतो त्या उपवासाचं महत्व काय असतं, तर जेव्हा चंद्रोदय होत असतो, चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो. तुम्ही जर चंद्रोदय झाल्याच्या आधी उपवास सोडत असणार, चंद्रोदय झाल्याच्या आधी, तर तुमचा उपवास हा व्यर्थ ठरत असतो. तुमच्या उपवासाला काही एक महत्व नसतं. म्हणून कधीही संकष्ट चतुर्थीचा उपवास जर तुम्ही धरत असणार तर चंद्रोदय होऊ द्या. भलेही तुम्ही पूजा करा नका करा, पूजा केली तर अतिउत्तम ठरत असतं. कारण चंद्र हा शीतलतेचं प्रतीक असतं. आणि बघा चंद्राला बघून तुम्ही चंद्राचं जे असते ती पूजा करा. चतुर्थीच्या दिवशी अतिउत्तम ठरेल. पूजा वगैरे करा, धूपदीप दाखवायचंय, चंद्राला नमस्कार करावा, नंतर तुम्ही उपवास सोडला तर अतिउत्तम. पण तुम्ही तेवढं पण काही करत नाहीये तर तुम्हाला सांगेल निदान चंद्रोदयचा जो वेळ आहे त्या दिवसाचा तो बघावा. चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला संकष्ट चतुर्थीचा उपवास हा सोडायचा आहे.
हा एक नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमची सेवा, तुमची आराधना, संकष्ट चतुर्दशीचा उपवास जो धरलेला असतो त्याला काही अर्थ नाही. म्हणून ही चूक मात्र कधीच कोणी करू नका असं मी तुम्हाला सांगेल. आणि ही चूक आतापर्यंत करत असणार तर ठीक आहे, पण आता तुम्हाला माहिती पडलं म्हणून हा नियम आपण कटाक्षाने पाळा. संकष्ट चतुर्थी एक दिवस काही फरक पडत नाही. आपण चंद्रोदय झाल्यानंतर जेवण केलं तर या पद्धतीने आपण हा उपवास सोडायचा आहे. तर आणि देवघरासमोर आपण नैवेद्य वगैरे त्या दिवशी दाखवायचंय. त्यानंतर आपण उपवास सोडायचंय. जे मोदक असतील नैवेद्याला ठेवलेले, गुळ खोबरं असेल ते सुद्धा आपण ग्रहण करायचं आहे. नंतर आपण उपवास सोडू शकतो. अशा पद्धतीने संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा आराधना जी आहे ती करायचं आहे. कार्तिक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला खूप काही महत्व दिलं जातं. कारण बघा, गणपती बाप्पा हे कार्तिक स्वामी जे आहे ते मोठे बंधू आहेत गणपती बाप्पांचे. आणि कार्तिक महिना म्हटला तर गणपती बाप्पांची आराधना आणि कार्तिकांची आराधना सोबतच येत असते. म्हणून तुम्हाला सांगेल या दिवसाला खूप महत्व आहे. खूप महत्व दिलं जातं. संकष्ट चतुर्थी जी कार्तिक महिन्याची येते तिला या आराधना या उपासना तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत. आणि आपल्या मुलांसाठी नक्कीच सगळ्यांनी दुर्वांची सेवा करायला शिका. आणि त्या दिवशी मुलांकडून करून घ्यायचा एक प्रयत्न करा. चला मग, सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.